नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की शिवा गुंडांची धुलाई करते आणि त्यांच्याकडून बॉक्स काढून घेते आणि वसुंधराला देते. वसुंधराच्या मागे ती गुंडाची बहीण लागलेली असते. ती तो बॉक्स सोडून घेण्याचा खूप प्रयत्न करते. वसुंधरा तो बॉक्स सोडायला तयारच नसते. दोघींमध्ये झटापट चालू असते आणि शिवा हे लांबून सगळं बघत असते. गुंड तिच्या मागून उठतो. तो एक काठी घेतो आणि शिवाला मारणार असतो. शिवाला कळतं की मागून गुंड येतोय. शिवा मागे वळते आणि गुंडाला चांगलंच बदलून काढते. शिवा एकटीच गुंडाची आणि त्याच्या बहिणीची धुलाई करते. ते दोघे तिथून पळून जातात. वसुंधराला जरासं रिलॅक्स वाटतं. ती खाली पडणार असते. तिला चक्कर येत असते. वसुंधराकडे लगेच शिवा धावत येते. वसुंधरा तो बॉक्स उघडून बघते. त्यामध्ये तिला पैसे दिसतात. शिवा विचारते, वसुंधरा तू ओके आहेस ना? वसू म्हणते, मी ओके आहे ग, पण तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना जास्त? शिवा म्हणते, अगं बाई तुला माहितीये का, मी लांबून बघत होते. त्या गुंडांचं काहीतरी चालू होतं. डाऊट आला होता मला. आणि हो, अजून एक गोष्ट मला कळली, तुझ्या घरात काहीतरी खूप मोठं शिस्त आहे. वसुंधरा म्हणते, माहितीये मला. आता मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावूनच राहणार. पण बाय द वे शिवा, थँक्यू सो मच. अगं तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याची एवढी मेहनतीची कमाई वाचली. शिवा वसुंधराला मिठी मारते आणि दोघी बाहेर येतात. बाहेर इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होतो. इव्हेंट मॅनेजर जयश्रीला पुढे बोलवते आणि पहिलं हळदी कुंकू तिचं करायला सांगते. ती वसुंधराला पुढे बोलवते आणि जयश्रीला हळदी कुंकू लावायला सांगते. वसुंधरा जयश्रीला हळदी कुंकू लावणार. जयश्री तिला थांबवते. ती म्हणते, वसुंधरा तू नको. तनया कुठे? ती लावेल. तिने हा घाट घातला होता ना, हा तिचा मान आहे. तिनेच मला हळदी कुंकू द्यायला हवं. तनया तिथे येते. तनया म्हणते, आई मी आले. तनयाचा पाय खूप दुखत असतो आणि ती लंगडत चालत असते. विशाखा तिला आधार देऊन बाहेर घेऊन येते. तनया तोऱ्यात वसुंधराला म्हणते, ताट दे मला इथे. ती हळदी कुंकूचं ताट घेते आणि जयश्री समोर जाते. ती पुढे पाऊल टाकणार तेवढा तिचा पाय पुन्हा लचकतो आणि ती खाली पडणार असते. जयश्री तिला सावरते आणि तिच्याकडे बघून शिवा वसुंधरा दोघी हसायला लागतात. सगळ्या बायका म्हणतात, अगं जयश्री, ताट पडणं शुभ नसतं. आणि अगं तुझी वसुंधरा चांगली आहे ना, मग तिला देऊ देत ना हळदी कुंकू. हिला नको द्यायला सांगू. सगळ्या मैत्रिणी खूप फोर्स करतात म्हणून जयश्री म्हणते, ये वसुंधरा तू हळदी कुंकू लाव. वसुंधरा ते ताट घेते आणि जयश्रीला म्हणते, आई थँक्यू सो मच. माझी मनापासून इच्छा होती तू मला हळदी कुंकू द्यावं. जयश्री म्हणते, बोलण्यात वेळ वाया घालू नको. जे हळदी कुंकू लावायचं ना ते लवकर लावून बाजूला होऊन जा. वसुंधरा जयश्रीला हळदी कुंकू लावते आणि तिच्या पाया पडून तिला वाण देते. बाकीच्या बायकांचं हळदी कुंकू चालू होतं. इव्हेंट मॅनेजर म्हणते, आता पुढचं हळदी कुंकू होणार आहे आणि त्यासाठी आपण बोलवत आहोत. वसुंधरा म्हणते, शिवा माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला मला आधी हळदी कुंकू द्यायचंय. वसुंधरा शिवाला हळदी कुंकू लावते आणि तिला म्हणते, शिवा मला माहितीये आता तुझ्या आयुष्यामध्ये गुंता चालू आहे, पण अजिबात काळजी करू नको. हा सगळा गुंता लवकर सुटणार आहे आणि तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे. अजिबात स्वतःला दोष वगैरे देऊन घेऊ नको. तू तुझ्या जागी अगदी बरोबर आहेस. ही हळद तुझं मन शांत ठेवायला मदत करेल आणि हे कुंकू तुझ्या सौभाग्याचं रक्षण करेल. शिवा वसुंधराला मिठी मारते आणि वसुंधरा शिवाला वाण देते. तनया म्हणते, किती छान गोड होतं हे सगळं, पण झालं असेल तुमचं तर बाजूला व्हा. आता आईंच्या बाकीच्या मैत्रिणींना वाण द्यायचे. आजचे स्पेशल गेस्ट कोण आहेत तुम्हाला माहितीच असेल. आई आहेत, तुम्ही दोघी नाहीयेत. त्या दोघी बाजूला होतात. इव्हेंट मॅनेजर म्हणते, आता जयश्री मॅम सगळ्यांना हळदी कुंकू लावतील आणि सगळ्यांना वाण देतील. जयश्री मैत्रिणींना पुढे बोलवणार असते. विशाखा म्हणते, जयश्री प्लीज आधी मला वाण देऊन टाक ना, मला लवकर निघायचंय इथून, घाई आहे मला. जयश्री म्हणते, काय ग सतत तुझी घाई असते. तनया म्हणते, आई मॉमला घरी जाऊ द्या ना, त्यांना घाई आहे, बाबा एकटेच आहेत ना म्हणून. जयश्री विशाखाला हळदी कुंकू लावते आणि तिला वाण म्हणून बॉक्स देते. विशाखाच्या जीवात जीव येतो. पैसे मिळालेत, आता गुंडांचा पिछा सुटणार म्हणून ती आनंदी होते. विशाखा तो बॉक्स घेते आणि आनंदाने कारकडे धाव घेते. तनया खूप खुश असते. तर शिवा वसुंधरा एकमेकांकडे बघतात आणि त्यांना माहिती असतं की हे तनयाने मुद्दाम केले विशाखाला पैसे देण्यासाठी. तर थोड्या वेळाने शिवा आपल्या घरी जायला निघते. वसुंधरा तिचे आभार मानत असते. शिवा म्हणते, भाई तुझ्या सासरीनं सगळे एकापेक्षा एक नमुने भरलेत. वसुंधरा म्हणते, गमतीचा भाग बाजूला ठेव, पण अगं शिवा मला माहितीये तुझ्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार चालू आहेत, पण अगं मला हेही खात्री आहे की तू आमची शिवायस आणि तू या सगळ्याला नक्कीच तोंड देशील. खरं प्रेम कधीच हरत नसतं शिवा, काळजी करू नको, तुला सोडून कुठेच जाणार नाही. शिवा म्हणते, बास आता तू एवढं बोलली आहेस ना, आता बघ मी एकदम लढायला तयार आहे. वसुंधरा म्हणते, फक्त बोलत नाहीये, कधी मदत लागली तर मला सांग. शिवा वसूचा निरोप घेते आणि निघते. तर इकडे ते दोन्ही गुंड मेन गुंडाकडे येतात आणि म्हणतात, त्या दोघींनी आम्हाला खूप मारलं, पैसे तर मिळालेच नाही, तो बॉक्स ओढून घेतला त्यांनी आणि आमचीच धुलाई केली. छोट्या केसावाली बाई, अहो काय मारलंय तिने आम्हाला, खूप मारलंय. बाई असून नुसती माणसासारखी मारत होती.
गुंडांमध्येच भांडणं व्हायला लागतात. मेन गुंड म्हणतो, तुमच्याच्याने होणार नाही, मला माहितीये, मीच जातो आणि मीच बघतो आता काय करायचंय. तो गुंड आतमध्ये जाऊन तमाशा करणार तेवढ्या तिथे विशाखा येते. विशाखा म्हणते, अहो आतमध्ये कुठे चाललात तुम्ही, मी आणलेत पैसे, हा घ्या बॉक्स तुम्ही. गुंड म्हणतो, पैसे काढ यातले आणि आमच्या हातात दे. विशाखा म्हणते, इथे नको, माझ्या घरी चला आणि तिथे पैसे देते. गुंड म्हणतो, आता इथे पैसे हवेत, नाही तर मुर्दा पाडेन तुझा. विशाखा बॉक्स उघडते आणि ती म्हणते, घ्या पैसे. गुंड त्याच्यामध्ये बघतो तर पैसे नसतात, चांदीचं काहीतरी भांडं असतं. तो गुंड म्हणतो, खोटारडे, आमच्याशी गेम करतेस का तू? तुला काय वाटलं ग, आम्हाला फसवून तू पळून जाशील का? आत्ता मी तुला सांगतोय, आत्ताच्या आत्ता मला 50 लाख रुपये कॅश हवेत, नाहीतर तुझा मुर्दा पाडेन आणि या बॉक्समध्ये टाकून देईल. विशाखा म्हणते, असं कसं होऊ शकतं, पैसे याच बॉक्समध्ये होते. मला वाटतं बॉक्स चेंज झाले असते, मी जाऊन बघू का? गुंड म्हणतो, ते मला काही माहिती नाहीये, मला आत्ताच्या आता पैसे पाहिजेत. तू पैसे द्यायचे नसतील ना तर ते मला आत्ताच्या आत्ता घराची चावी दे. विशाखा विचारते, कशासाठी? गुंड म्हणतो, तुझ्या घराला आग लावून टाकतो मी. विशाखा म्हणते, असं काही करू नका ना. गुंड म्हणतो, बऱ्या बोलाने देतेस तू चावी किंवा पैसे, का जाऊन आतमध्ये तमाशा करू? विशाखा म्हणते, देते ना पैसे, तुम्हाला पैसे मिळाल्याची कारण आहे ना. गुंड आपली बंदूक काढतो आणि विशाखावरती ताणतो. तो विशाखाला म्हणतो, तुला सांगितलंय ना चावी दे, तर चावी द्यायची, काढ लवकर चावी. घराची चावी काढते आणि त्यांच्या हातावर ठेवते. गुंड म्हणतो, आता मला माझे पैसे मिळेपर्यंत तू घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. ते गुंड तिथून निघून जातात. विशाखा तो बॉक्स घेते आणि धावत आतमध्ये जाते. ती तनयाला इशारा करते आणि बाजूला बोलवून घेते. तनया म्हणते, मम्मा तू का परत आलीस? अगं तुला घाई होती ना, तू एवढी गडबड केलीस, घाई केलीस आणि पुन्हा आलीस इथे. विशाखा म्हणते, तुला काय सांगितलं होतं, मला पैशांची गरज आहे ना. आणि तनया, पैसे कुठे आहेत? तनया म्हणते, ह्याच्यातच होते ना. विशाखा म्हणते, यात नाही आहेत पैसे. तनयाला एकदम धक्का बसतो. तनया म्हणते, मम्मा यातच पैसे ठेवले होते. विशाखा म्हणते, तुला माहितीये, त्या गुंडाच्या तावडीत सापडली मी, आणि त्या गुंडाचं डोकं फिरलं असतं ना तर त्याने मला इथेच मारून टाकलं असतं. तनया म्हणते, मम्मा हे सगळं कसं शक्य आहे? विशाखा म्हणते, मला माहिती नाही, मला पैसे पाहिजेत, पैसे कुठे तेवढं सांग. तनया म्हणते, मला नाही माहिती पैसे कुठे, मी याच्यातच ठेवले होते. विशाखा तनयाला ओरडते. विशाखा म्हणते, तनया हा सिरियस मॅटर आहे, पैसे कुठे आहेत? 50 लाख रुपये ते, आणि तुला नाही माहिती म्हणजे पैसे गेले तरी कुठे? पाय फुटले का त्याला? तनया वसुंधराकडे बघते आणि ती म्हणते, वसुंधरानेच काहीतरी केलं असेल. तनया वसुंधराकडे येते, तिचा हात धरते आणि तो हात जोरात दाबते. ती वसुंधराला बाजूला घेऊन जाते. विशाखा पण तिच्या जवळ येते. तनया वसुंधराला विचारते, वसुंधरा पैसे कुठे? वसुंधरा म्हणते, कोणते पैसे? अच्छा अच्छा, ते पैसे का, जे तू सगळ्यांच्या नकळत तुझ्या आईला पैसे देऊन टाकणार होती ते? तनया म्हणते, ए वसुंधरा, डोक्यात जायचं काम करू नकोस. तुझ्यामुळे मला ओरडा खावा लागतोय. मला चुपचाप सांग तू काय केलंयस त्या पैशांचं, नाहीतर. वसुंधरा म्हणते, काय करणार आहेस तू? आरडाओरडा करणार आहेस का? आणि आरडाओरडा करून काय सांगणार आहेस तू? तुझा चोरीचा प्रयत्न मी कसा हाणून पाडला ते सांगणार आहेस का? नाही, तू जा, आरडाओरडा कर, सगळ्यांना सांग, जा, काय सांगायचं ते सांग. विशाखा म्हणते, वसुंधरा ही चेष्टा करण्याची वेळ नाहीये. वसुंधरा म्हणते, मला पण कळतंय काय होतंय काय नाही ते. तुमची मुलगी बिथरली आहे ना, तिला आधी शांत करा, आणि पैसे कुठे ठेवलेत हे वेळ आल्यावरती कळेलच. पण हो, त्याआधी तनया, मी जे सांगते ना ते काम तुला करावंच लागेल. तनया म्हणते, म्हणजे मी तुझं काम करायचं? काय करायचं काय? वसुंधरा म्हणते, तनया, समोर तुला माझी आई दिसते ना, जिचा तू मगाशी अपमान केला होतास. आता माझ्या आईकडे जायचं, तिचे पाय धरायचे आणि माफी मागायची, आणि सन्मानाने हळदी कुंकू तू द्यायचेस. तनया म्हणते, ए वसुंधरा, मी असलं काही करणार नाहीये, आणि तुझ्या आईचे पाय मी धरायचे अजिबात नाही. विशाखा म्हणते, तनया जा, अगं आता आपल्याला पैशांची गरज आहे, जा तू ते कर. तर इकडे सुशीला पुढे येते आणि जयश्री तिला हळदी कुंकू लावणार असते. तनया धावत तिच्याकडे येते आणि ती जयश्रीला म्हणते, आई, सुशीला काकूंना मी हळदी कुंकू देते. तनया सुशीलाला म्हणते, काकू, मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. अगशी तुम्हाला मी टोमणे मारले, तुम्हाला खूप टोचून बोलले होते ना, तुम्ही मोठ्या आहात आणि मी तुम्हाला असं बोलायला नको होतं, म्हणून सॉरी, माफ करा मला. सुशीला म्हणते, ठीक आहे ग, इट्स ओके. तनया सुशीलाला हळदी कुंकू लावते आणि तिला वाण देते. वसुंधराकडे ती बघते. वसुंधरा इशारा करते आणि पाय धरायला सांगते. तनया सुशीलाचे पाय धरते आणि ती बाजूला जात असते. जयश्री तिला थांबवते. ती म्हणते, तनया, हे सगळं काय चालू आहे? तू त्यांचे पाय का पकडलेस? का पाया पडलीस तू त्यांच्या? तनया म्हणते, आई त्या मोठ्या आहेत ना म्हणून. जयश्री म्हणते, जा, समजलं. तनया बाजूला निघून जाते आणि जयश्री सगळ्या आपल्या मैत्रिणींना हळदी कुंकू देते. तनया म्हणते, कॅश कुठे ठेवली तेवढं सांग. वसुंधरा म्हणते, सांगते, पण ही ती जागा नाहीये, इथे बोलण्याची वेळ नाहीये. विशाखा म्हणते, हे बघ वसुंधरा, तू सांगितलेलं तनयाने सगळं केले, आता तुला काय हवं तेवढं सांग, कॅश कुठे तेवढं पण आम्हाला सांग. वसुंधरा म्हणते, मला अजून काय हवंय ते तुम्हाला सांगते, चला माझ्यासोबत.
वसुंधरा आत जाते आणि विशाखा तनया तिच्या मागे मागे जातात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.